गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज पौर्णिमा, त्यामुळे मी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी माझ्या घरातील जो देवघरात कलश स्थापलेला आहे त्यातलं पाणी बदलत असते। तर आज पौर्णिमा होती, त्यामुळे आज पाणी बदलायचं, परत आंब्याची जी डहाळी असती ती बदलायचं ठरवलं होतं। तर इथे नमस्कार करून मी आधी कलश पुढे घेतलाय आणि त्यातलं नारळ श्रीफळ जे असतं ते काढून घेतलंय। मागच्या पौर्णिमेला जरा तब्येत बरी नसल्या कारणाने मी सूत फक्त कलशाभोवती गुंडाळलं होतं आणि आता मी ते कलशातलं पाणी सगळ्या घरात शिंपडून तो जो कलशाचा तांब्या आहे तो स्वच्छ घासून घेतलाय। इथे मी कलशाला सूत ओवते। कलशाला सूत ओवलं की जे कलश खूपच सुंदर दिसतो। इथे बघा, कलश ओला असतानाच त्याभोवती सूत गुंडाळायचंय, म्हणजे आपण जे ओवलेलं सूत आहे ते कलशाला छान पक्क बसतं। एका हाताने कलशाचा जो वरचा दोरा आहे तो पक्का गुंडाळायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हळूहळू कलशाभोवती अशी डिझाईन करायची आहे। तुम्ही बघू शकता कलश फिरवावा लागतोय आणि जेव्हा कलशाचा दोरा सटकतोय असं वाटेल तेव्हा कलशाच्या गळ्याभोवती परत एक गुंडाळी घ्यायची आहे, म्हणजे आपला दोरा पक्का बसतो। अशाच प्रकारे सगळा, आता इथे 2 दोऱ्यांमध्ये जरा गॅप दिसत होता म्हणून मी ते हाताने ॲडजस्ट करतेय, हे तुम्ही बघू शकता। आता हा आपला सेकंड राऊंड, म्हणजे आता इथे कलशाच्या भोवती छान प्रकारे चौकोन येणार आहेत। कलश ओवताना सूतगुंडी एकदम ताणून धरायची आहे, म्हणजे ते बरोबर आपल्याला जशा प्रकारे लेंथ हवी तशी ती येते। हे बघा, असं मला वाटतंय की दोरा सुटतोय तर मी लगेच कलशाच्या भोवती एक गुंडाळी घेते। असंच फिरवून फिरवून सगळं सूत ओवून घ्यायचंय। आता इथे कलशावर आपण स्वस्तिक आणि 4 बाजूला थेंब देणार आहोत। हे अष्टगंधानीच करणार आहे मी आणि त्यावर हळद कुंकू पण लावणार आहे।
आजची रांगोळी. तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असाच नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटूया.